जाऊया नाशिकमध्ये नाशिकच्या त्र्यंबकेश्वर जवळ असलेल्या पेगलवाडी गावातल्या विद्यार्थ्यांनी रस्त्याची व्यथा मांडली। खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा हेच समजत नाही असं विद्यार्थ्यांनी म्हटलं। शाळेत जायला अडचणी येतात असंही विद्यार्थ्यांनी सांगितलं। विद्यार्थ्यांनी रिपोर्टिंग करत आपली व्यथा मांडली आहे, ज्याचा व्हिडिओ व्हायरल होतो। खड्ड्यात रस्ता का रस्त्यात खड्डा, बघा आमच्या गावात किती खड्डे झाले। इकडे कोणी लक्ष पण देत नाही, काय नाही। इकडे थोडं लक्ष द्यायला पाहिजे। आम्हाला शाळेत जायला त्रास होतो, कपडे सारे माखून जातात चिखलाने। आमची हीच इच्छा आहे की आमचे रस्ता थोडा चांगला व्हायला पाहिजे, सगळं चांगलं व्हायला पाहिजे, एवढीच आमची इच्छा आहे। माझं नाव आदित्य गोरे, दीदीनाथमुळे काहीतरी पाहिजे। माझं नाव स्मिता शीत, आमचं गाव पेगलवाडी आहे, छोटंसं गाव आहे आमचं। खड्ड्यात रस्ता का रस्त्यात खड्डा। तर नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर इथे असलेल्या पेगलवाडी गावातील शाळकरी विद्यार्थ्यांचा खड्डेमय रस्त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय। रस्त्यावर पडलेले खड्डे आणि दररोज चिखलातनं पायपीट करावी लागत असल्याची व्यथा या विद्यार्थ्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून मांडली आहे। नाशिकच्या या खड्डेमय रस्त्याचा ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी व्हिडिओ काढलाय त्या पेगलवाडीत जाऊन तिथल्या विद्यार्थ्यांच्या आणि नागरिकांच्या समस्या एबीपी माझाने जाणून घेतल्या आहेत। आम्हाला शाळेत जायला ड्रेस खराब होतो, अजून चिखल जास्त असल्यामुळे आम्ही फरकून पडतो। तुला कोणाचे फोन आले शाळेतून, कोणी विचारलं, गावातून तुला कोणी विचारलं? काय विचारलं की तुम्ही कुठे व्हिडिओ बनवला, अजून का बरं बनवला? मग तू काय सांगितलं त्यांना? आणि आम्ही सांगितलं आमचा रस्ताच खराब आहे तर आम्ही बनवलं म्हणून। काय तुझी मागणी आहे? रस्ता झाला पाहिजे? तुला कोणी विचारलं? हो, काय विचारलं? म्हणलं ही का बरं व्हिडिओ काढली? जोरात बोल। मी म्हणलो हा आमचा रस्ता खराब आहे म्हणून।